आणि आपला विषय आहे स्वार्थ, इतरांचे सर्वांगीण नुकसान करतो. लिहून घ्या. आजचा विषय आहे स्वार्थ, इतरांचे सर्वांगीण नुकसान करतो. हा आपला आजचा विषय आहे. आणि हा विषय शिकत असताना आपण पवित्र शास्त्रातून अनेक पुस्तकातली जी काही वचनं आहेत ते आपण वाचणार आहोत. आणि कशा प्रकारे स्वार्थ हा सर्वांगीण नुकसान जे आहे इतरांचं करतो हे आपण समजून घेणार आहोत. तुमच्याकडं अनेक अनुभव पण असू शकतील की लोक तुमच्या बरोबर स्वार्थ पोटी जे आहे वाढले राहिले आणि त्यांचा स्वार्थ झाल्यानंतर तुम्हाला हे पाहायला भेटेल की तुमचं खूप नुकसान जे आहे ते झालेलं आहे. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण बारकाईने वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये देखील आपल्याला अशा प्रकारचे जे काही कॅरेक्टर आहेत जे स्वार्थाने भरलेले आहे किंवा ज्यांनी स्वतःचा स्वार्थ जे आहे तो पाहिला आणि इतरांचं सर्वांगीण नुकसान जे आहे ते करून बसलं, अशा प्रकारचे कॅरेक्टर जे आहे हे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये देखील पाहायला भेटतात. आणि हे केवळ पवित्र शास्त्रामध्येच नाही तर आजच्या वर्तमान समयामध्ये देखील अशा प्रकारचे कॅरेक्टर जे स्वार्थाने भरलेले आहे हे आपल्याला पाहायला भेटतात. आणि परमेश्वर देव जो आहे अशा प्रकारच्या स्वार्थी लोकांना जे आहे जवळ करत नाही. जर आपण शरीराची कर्म न जर काय आहे हे जर गलतीकाराच्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये हे एक कर्म आहे शरीराचं जे इतरांचं नुकसान सर्वांगीणरित्या करण्याच्या अनुषंगातून स्वार्थाच्या छायाने काम करत असतं. आणि बघा पहिला जो मुद्दा आहे पहिला मुद्दा लिहिला मुद्दा क्रमांक 1 आहे स्वार्थ प्रेम आणि नाते संबंध तोडतो. मुद्दा क्रमांक 1 लिहा. जसं ब्रदर सुभाष यांनी सांगितलं हा मुद्द्यातला काही फार सांगितला होता. मुद्दा क्रमांक 1 लिहा. स्वार्थ प्रेम आणि नाते संबंध तोडतो. आता अनेक वेळा जे काही नाते संबंध तुटल्या मागचं एक कारण जर काय आहे तर ते हे पण आहे ज्याला आपण स्वार्थ म्हणतो किंवा आपलं एकमेकांमध्ये असलेलं जे प्रेम आहे ते कमी होण्याच्या मागचं एकमेव कारण जर आणखी काय आहे तर हे देखील आहे ज्याला आपण स्वार्थ म्हणतो. आणि आज जगामध्ये आपल्याला ह्या गोष्टी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटतात की लोकांचं आपसामध्ये प्रेम जे आहे झालेलं आहे. लोकांचे आपसामध्ये जे काही नाते संबंध आहेत ते तुटलेले आहेत. आणि ते का तुटले आहे कारण कोणत्या तरी एका व्यक्तीने स्वतःचा स्वार्थ हा बघितला असल्या कारणामुळं हे जे नातं आहे हे तुटलेलं किंवा हे जे प्रेम आहे हे काय झालेलं आहे कमी झालेलं आहे. आणि बघा ज्या वेळेला आपण फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय आणि वचन 4 वाचतो त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे संत पाऊल हा आत्म्याच्या प्रेरणेने फिलिप्पी येथील विश्वासणारे जे आहे त्यांना स्वार्थासंबंधी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगताना जे आहे दिसले. आणि बघा फिलिप्पी याचा 2 अध्याय आणि वचन 4 काय म्हणत आहे. वचन 4 तुम्ही कोणीही आपली हित पाहू नका तर दुसऱ्याचे ही पहा. व्हेरी गुड. तुम्ही कोणीही आपल्या स्वतःचा स्वार्थ जो आहे तो पाहू नका. तुम्ही कोणीही आपल्या स्वतःचेच हित जे आहे ते पाहू नका दुसऱ्यांचेही पहा. आणि का ह्या ठिकाणी आत्म्याच्या प्रेरणेने देवाचे सेवक संत पौल हा दुसऱ्यांचे हित
बघितलं पाहिजे या अशा प्रकारचं बोध जो आहे तो करत आहे. या मागे अनेक कारण आहेत आणि सर्वच कारण आपण पाहणार नाही, पण दुसऱ्यांचं हित पाहणं हे चांगलं आहे हे ह्या वचनातून जे आहे ते आपल्याला शिकायला मिळत आहे. पण आज जर वर्तमान समयामध्ये आपण जर खऱ्या अर्थाने लोकांच्या एकंदर स्वभावाकडे जर लक्ष दिलं तर त्यांच्या स्वभावातून आता दुसऱ्यांचं हित पाहण्या संदर्भाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लयास गेलेल्या आहेत. आणि त्या लयास जाण्याचं मागचं कारण काय आहे तर त्यांनी आता स्वतःच्या स्वार्थाला, स्वतःच्या हिताला जे आहे ते जास्त प्राधान्य दिलेलं आहे दुसऱ्यांच्या स्वार्थापेक्षा, दुसऱ्यांच्या हितापेक्षा. आणि ज्या वेळेला एखादा व्यक्ती स्वतःच्या हिताला जास्त महत्व देतो दुसऱ्यांच्या हितापेक्षा, ज्या वेळेला एखादा व्यक्ती स्वतःच्या स्वार्थाला जास्त महत्व देतो त्यावेळेला तो व्यक्ती नातं जे आहे ते तोडत असतो. त्यावेळेला तो व्यक्ती जे आहे, जे प्रेम आहे ना त्या ठिकाणी तो कमी जे आहे ते करून टाकत असतो. आणि बघा, एक व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतो असे अनेक व्यक्ती आहेत आणि ते सर्वांचं या ठिकाणी जर आपण अध्ययन करायला लागलो तर हा विषय फार मोठा होईल. आणि म्हणून पवित्र शास्त्रातून एक किंवा दोनच व्यक्ती हे आपण उदाहरणादाखल घेत असतो की त्यांनी स्वतःच हित पाहिलं, त्यांनी स्वार्थ केला आणि त्यांचा तो स्वार्थ पूर्ण व्हावा या अनुषंगातून त्यांनी अतिशय चुकीच्या गोष्टी ज्या देवाला न आवडणाऱ्या आहेत त्या देखील करण्याकरता मागे पुढे विचार केला आहे. आणि एक व्यक्ती आपल्याला ज्याने स्वतःचा स्वार्थ पाहिला, एक व्यक्ती आपल्याला ज्याने स्वतःच्याच हिताच्या गोष्टी साधल्या, स्वतःचा स्वार्थ पूर्ण करून घेण्याच्या अनुषंगाने, स्वतःचाच फायदा पूर्ण करून घेण्याच्या अनुषंगाने त्याने एक पिढी जी आहे ती नष्ट करून टाकली. त्याने एका सख्या भावाचा खून जे आहे ते करून टाकला. त्याने एक चांगलं नातं जे आहे ते तोडून टाकलं. त्याने प्रेम कायमचे संपवून टाकले. त्याने आपल्या आईवडिलांना जे आहे मरेपर्यंत हे दुःख जे आहे ते दिलं. आणि तो व्यक्ती आपल्याला उत्पन्न पुस्तक 4 अध्याय आणि वचन 8 ज्यावेळेला आपण वाचतो, उत्पन्न पुस्तक 4 अध्याय आणि वचन 8 त्या ठिकाणी हा व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतो. पहा, त्या व्यक्तीचं नाव काय आहे? उत्पत्ती 4 अध्याय आणि वचन 8 काय म्हणत आहे? मग कायनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हाबेल याच्यावर जाऊन त्याला ठार केले. कायनाने आपला भाऊ हाबेल जो आहे ह्याच्यावर चालून जाऊन त्याला ठार जे आहे ते करून टाकले, त्याचा खून जे आहे ते करून टाकले. आणि त्याचा खून का केला माहिती का? कारण हाबेलाचं जे आहे ते चांगलं झालेलं होतं. हाबेलाचं चांगलं झालेलं हे कायनाला आवडलं नाही. हाबेलाचं चांगलं झालेलं हे कायनाला बघवलं नाही. आणि त्यामुळं आपण पाहतो की कायनाने जे आहे ना आपला भाऊ हाबेल याचा खून जे आहे ते करून टाकला. त्या ठिकाणी त्याचं जे जीवन आहे हे मत्सराने भरलं, बदला घेण्याच्या भावनेने भरलं, सूड घेण्याच्या भावनेने ते भरलं. आपल्या भावाच्या जीवनातल्या चांगल्या गोष्टी ह्या बघण्याऐवजी त्याचं कसं वाईट होईल ह्या गोष्टी विचार करण्याच्या अनुषंगाने त्याचं जीवन जे ते भरून गेलं. आणि बघा काय चांगलं झालं होतं हाबेलाचं. कोणीतरी वचन 4 वाचा, वचन 4चा ब भाग वाचा. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला. व्हेरी गुड. परमेश्वर देवाने हाबेल आणि त्याचं जे काही अर्पण आहे ते मान्य केलं, त्याचा आदर जे ते परमेश्वराने केलेलं होतं. ह्या ठिकाणी
आपल्याला काय पाहायला भेटतं की कायनाने आपला भाऊ हाबेल याचा मत्सर जो आहे तो केला होता. कायनाने आपला भाऊ हाबेल ह्याचा मत्सर केला होता आणि त्याने स्वार्थपोटी आपला भाऊ हाबेल जो आहे ना याचा जीव घेतला आणि त्याच्या स्वार्थी अशा वृत्तीमुळं एक कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त झालं. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या स्वतःच्या स्वभावाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून तर गलती करायच्या पत्रामध्ये संत पौल हा आत्म्याच्या प्रेरणेने असं म्हणतो की आत्म्याची जी काही फळं आहे ते आपल्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. जर आपल्या जीवनामध्ये आत्म्याची फळ आहे तर आपल्या जीवनामध्ये आपल्या देहाच्या गोष्टी ह्या मुळीच कार्य करणार नाही. आणि ह्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला भेटतं की एका भावाने स्वतःचा स्वार्थ हा पूर्ण व्हावा या अनुषंगातून आपल्या रक्ताच्या भावाचा जो आहे तो खून करून टाकला. आपल्या भावाचं प्रेम जे आहे ते पूर्णपणे तो विसरून गेला. आज देखील अशा प्रकारे वर्तमान समयामध्ये अनेक नाते जे आहे उद्ध्वस्त होत आहे, उद्ध्वस्त केले जात आहे स्वार्थ. आज आपण अशा समयामध्ये राहत आहोत जिथं प्रीती थंडावलेली आहे. येणाऱ्या दिवसाला आपण शिकणार आहोत. आपण देवामध्ये वाटचाल करत असताना आपल्याद्वारे हे जे स्वभाव आहे हे मुळीच काम करता कामा नाही. लक्ष द्या, हे स्वभाव मुळीच आपल्याद्वारे जे आहे ते ऑपरेट व्हायला नको आहे. कारण ज्या वेळेला देवाबरोबर आपण चालतो त्या वेळेला देहाच्या गोष्टी जर आपल्याद्वारे जर काम करू लागल्या तर ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्या गोष्टी आपल्याकडनं वेळ व्हायला म्हणजे आपल्याकडनं त्या गोष्टी व्हायला वेळ लागणार नाही. आणि आपण देखील अशाच प्रकारे इतरांचं सर्वांगीण नुकसान करणारे व्यक्ती ठरू हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि तसं आपण ठरू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपण स्वार्थाला जे आहे कधीही जागा देऊ नये. कधीही आपण स्वार्थाला जे आहे जागा देऊ नये हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, मुद्दा क्रमांक 2 लिहा. मुद्दा क्रमांक 2, स्वार्थ इतरांचे अधिकार हिरावून घेतो. मुद्दा क्रमांक 2 लिहा. स्वार्थ इतरांचे अधिकार हिरावून घेतो. आणि आज अनेक ठिकाणी स्वार्थपोटी लोक घाणेरडी पॉलिटिक्स जे आहे ते करतात. आज अनेक ठिकाणी स्वार्थपोटी लोक अनेक घाणेरड्या गोष्टी ज्या आहेत ते करतात आणि ते करत असताना ते मागे पुढे विचार देखील करत नाही. त्यांच्याकडं भावना नाहीये, त्यांच्याकडे इमोशन्स नाहीये, त्यांच्याकडे देवाचं भय नाहीये, त्यांच्याकडे प्रेम नाहीये, त्यांच्याकडे जिव्हाळा नाही, त्यांच्याकडे आपुलकी नाहीये. त्यांना फक्त एकच गोष्ट समजते की माझ्या जवळच्या व्यक्तीचाच फायदा झाला पाहिजे किंवा माझाच फायदा झाला पाहिजे. जो व्यक्ती कॅपेबल आहे त्या व्यक्तीचा मुळीच फायदा नको. अशा प्रकारच्या विचारसरणीचे लोक आज देखील वर्तमान समयामध्ये आहेत आणि पवित्र शास्त्रामध्ये देखील अशा प्रकारचे लोक आहेत. आणि ज्यांनी स्वार्थपोटी इतरांचे जे काही अधिकार आहे, हक्क आहे, इतरांचे काही राईट्स आहे ते हिरावून घेतले. आणि ते हिरावून घेत असताना त्यांनी हा विचार केला नाही
की समोरच्या व्यक्तीचं काय होईल. बघा, ज्या वेळेला आपण नीतिसूत्र याचा 22वा अध्याय आणि वचन 16 आपण वाचतो, त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सलमान राजा काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगताना आपल्याला दिसून येतो. नीतिसूत्रे 22वा अध्याय वचन 16 पहा. आपले धन वाढवण्यासाठी जो गरीबाला नाडतो व धनिकाला भेटी देतो तो भीतीच लागतो. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले की आपलं धन वाढवण्यासाठी दीन दुबळे लाचार गरीब रंजलेले गांजलेले अशा लोकांना त्रास द्यायचा, अशा लोकांना छळायचं आणि आपली जी काही संपत्ती आहे, आपलं जे काही हुद्दा आहे, आपली जी काही प्रतिष्ठा आहे, आपलं जे काही पद आहे, आपला जो काही पगार आहे तो वाढवायचा. लक्ष द्या. आणि वाढवण्याकरता ते काय करते माहिती का, ते सर्व प्रकारच्या देवाला न आवडणाऱ्या वाईट गोष्टी करत आहेत. सर्व प्रकारच्या देवाला न आवडणाऱ्या वाईट गोष्टी करते. लक्ष द्या, स्वार्थी व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांचे हक्क, संपत्ती किंवा संधी जे आहे ना ते तो हिसकावून घेतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण पहिले राजे 21वा अध्याय आणि 1 ते 16 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी आहाब आणि इस्बेल ह्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःची संपत्ती वाढावी यासाठी नाबोताचा द्राक्ष मळा जो आहे ना तो त्यांनी हिसकावून घेतला. अधिकाराचा वापर करत, अधिकाराच्या वापराबरोबर त्यांनी त्याच गावातल्या 2 दुष्ट माणसांना नाबोता विरुद्ध खोटी साक्ष जे आहे गावातल्या लोकांसमोर देऊन त्याची बदनामी करायला देखील ते मागे पुढे लागले. म्हणजे विचार करा की स्वतःचा फायदा व्हावा यासाठी, स्वतःचा स्वार्थ पूर्ण व्हावा यासाठी, स्वार्थ हा व्यक्तीला किती खालच्या स्तरावर घेऊन जातो जे देवाला न आवडणार आहे हे या वचनात आपण समजतो. जर तुम्ही हा संपूर्ण शास्त्र भाग जर वाचला, हा संपूर्ण शास्त्र भाग जर तुम्ही वाचला, पहिले राजे 21वा अध्याय आणि 1 ते 16 मध्ये, तर त्या ठिकाणी आपण पाहतो की आहाबाने आणि इस्बेल यांनी स्वार्थासाठी आहाबाचा खून करून टाकला. पण खून करण्या अगोदर त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला. खून करण्या अगोदर त्यांनी त्यांच्या पदाचा चुकीचा वापर जो आहे तो केला. त्यांनी 2 दुष्ट माणसांना उभं केलं. त्या दुष्ट माणसांच्या द्वारे त्यांनी आहाबाची जी काही साक्ष आहे, त्याची जी काही इज्जत आहे, त्या ठिकाणी आपण पाहतो वचन स्पष्टपणे सांगतो त्याची साक्ष खराब करून टाकली, त्याला अपमानित केलं. आज देखील अशा प्रकारे वर्तमान समयामध्ये होत आहे. आणि आपण अशा जगामध्ये राहत असताना आपण आपल्या स्वतःच्या आध्यात्मिकतेकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःच्या आध्यात्मिकतेकडे लक्ष देऊ त्यावेळेला आपल्याला हे समजून येईल की आपण आपल्या स्वतःच हित पाहू नये, तर आपण दुसऱ्यांचं देखील हित पाहायला पाहिजे. आणि जिथं आपण दुसऱ्यांचं हित पाहायला शिकतो तिथं खऱ्या अर्थाने देवाचा आत्मा आपल्यामध्ये काम करत आहे हे त्याचं एक चिन्ह आहे, किंवा आपण राईट ट्रॅक वरती आहोत हे त्याचं चिन्ह आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे, आपण वर्तमान समयामध्ये देवाबरोबर चालत असताना आपण पूर्णपणे देवाला अवलंबून अशा प्रकारे चालत आहोत. आणि जर चालत आहोत
तर मग आपण ह्या दिवसांमध्ये अधिक आशीर्वाद व्हावा याकरता आपल्या स्वतःच्या दैहिक गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. ज्या देवाला न आवडणाऱ्या आहेत त्यावरती मात करण्याकरता आपण पवित्र आत्म्याची मदत घेणं फार गरजेचं आहे. आणि स्वार्थामुळं अनेकांची घरं उद्ध्वस्त होलेली आहेत. स्वार्थामुळं अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झाले. स्वार्थामुळं अनेकांनी भयानक लोकांना त्रास दिलेला. पवित्र शास्त्रामध्ये देखील पहा, कायनाने आपला भाऊ हाबेल याला कशा प्रकारे. पवित्र शास्त्रामध्ये देखील पहा कशा प्रकारे राजा अहाब आणि इजबेल यांनी त्या गरीब नाबोताला त्रास दिला. लक्ष द्या, देव न्यायी आहे. देव न्यायी आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये देव न्यायी आहे हा विषय आपण शिकणार आहोत. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करा.